तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी लसूणची चुरचुरीत झणझणीत अशी ही चटणी। तर ही चटणी मी कोरडी करणार नाही आहे, तर ही ओली चटणी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं 5-6 कांड्या लसूणच्या सोलून घेतल्यात। तसंच इथं 10-12 लाल मिरच्या मी भिजत ठेवल्या होत्या। जर तुम्हाला जास्त तिखट हवं नसेल तर तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी बेडगी मिरचीसुद्धा घेऊ शकता। तर मी इथं लाल मिरच्या भिजत ठेवल्या होत्या 2 तासासाठी। जर तुम्हाला लवकर भिजवायचे असेल तर तुम्ही गरम पाण्यात देखील भिजवू शकता। तसंच लसूणच्या कांड्या तर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले भिजवून घेतलेली मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण मिरची भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये थोडंफार टाकून ते वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता ते मी असं छानपैकी वाटून घेतलं आहे। तर जास्त फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे, जेणेकरून चटणी दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा छान लागते। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर वाटण झाल्यानंतर मी इथं कढई ठेवली आहे। तर कढईमध्ये तेल टाकून घेते। तर पूर्णपैकी मी 6 पळी तेल टाकलेलं आहे। तर ह्या चटणीला तेल जास्त लागतं। तर व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताल तेल खूपच वापरलं आहे, तर तसं काही नाही आहे। चटणीची शेल्फ लाईफ म्हणजे चटणी जास्त काळ टिकण्यासाठी तेलाचं प्रमाण ह्या चटणीमध्ये जास्त असतं। तर तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरे टाकून घेतले आहेत। तर जिरे जास्त तडकून द्यायचे नाही आहेत, करपून द्यायचे नाहीत आपल्याला, फक्त एकदम नॉर्मली ते वरती तेलात आले पाहिजे असे तडकून द्यायचे। तसंच जिरे छानपैकी तडकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपण वाटण केलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून घ्यायचं आहे। तर हे वाटण छानपैकी आता तेलामध्ये मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण चटणी आपल्याला या तेलामध्ये शिजवायची आहे। तर तेलाचं प्रमाण या चटणीला जास्तच लागतं, जेणेकरून या चटणीची खराब होण्याची शक्यता कमी होते। जास्त तेलात ही चटणी शिजवल्याने ही चटणी लवकर खराब होत नाही। नॉर्मली 1 महिना ही चटणी कन्फर्म टिकते, म्हणून ह्याच्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं। तसंच याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते। तर मिठाचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं, कारण की ही चटणी तिखट असते। तर तिखटमध्ये थोडंसं खारटपणा असेल तर ती चटणी जास्त तिखट लागत नाही। जर तुम्हाला जास्त तिखट नसेल करायचं तर तुम्ही बेडगी मिरची वापरू शकता, पण मी इथं बेडगी मिरची न वापरता लाल मिरची वापरली आहे। तर आता हे छानपैकी मिक्स करून असंच आपल्याला मीडियम गॅसवरती ते परतून घ्यायचं आहे। जास्त फुल गॅसवरती आपल्याला ही चटणी शिजवायची नाही आहे, मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही चटणी शिजवायची आहे। मोठ्या गॅसवर आपण शिजवली तर ती करपू शकते। तसंच आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी आमचूर पावडर टाकली आहे। कोण कोण हॉटेलमध्ये लोक ह्याच्यामध्ये विनेगर टाकतात, पण ह्याची प्रॉपर रेसिपी म्हणजे त्याच्यामध्ये आमचूर पावडरच टाकली जाते। तर आमचूर पावडर टाकून पण छानपैकी ती मिक्स करून घ्यायची आहे। पूर्ण 8 ते 10 मिनटासाठी आपल्याला ही चटणी छान अशी शिजवून घ्यायची आहे। आणि ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून मी या चटणीमध्ये ते पाणी टाकून घेतलं आहे। पाणी पण जास्त आपल्याला टाकायचं नाही आहे, थोडंसंच टाकून घेतलं आहे। तर आता हे पाणी जोपर्यंत पूर्णपैकी आटत नाही तोपर्यंत आपल्याला ही चटणी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे।
तर बघू शकता चटणीमधलं पाणी आटत चाललं आहे. थोडंफार पाणी राहिलं आहे, ते पण आपण छानपैकी याला मिक्स करत राहून आटवून द्यायचं आहे. तर बघू शकता सगळ्या चटणीतलं तेल वरती आलं आहे आणि पाणीसुद्धा सगळं आटलं आहे, म्हणजेच की आपली ही लसूणची चटणी तयार झालेली आहे. तर आता ही चटणी मी एका साईडला डब्यात काढून घेते. तुम्ही काचेच्या डब्यात, प्लॅस्टिकच्या डब्यात काढू नका. काचेच्या डब्यात काढा किंवा स्टीलच्या डब्यात ही चटणी काढून एअर टाईट डब्यामध्ये हे बंद करून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वरण भातासोबत, चपातीसोबत किंवा घरात काही भाजी चांगली नसेल तर फक्त भातासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही चटणी खूप दिवस टिकते, खूप दिवस म्हणजे महिनाभर अशी टिकते. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सगळं तेल आणि चटणी मी या डब्यामध्ये काढून घेते. तर बघू शकता छान अशी आपली ही लसूणची चुरचुरीत आणि छानपैकी झणझणीत अशी ही चटणी तयार झालेली आहे. तर आता मी इथं एक चपाती घेतली आहे. मी तुम्हाला चपातीला ही चटणी लावून दाखवते. तर थोडीशीच एकदम थोडी घ्यायची आहे, कारण की मी जास्त तिखट केली आहे. तुम्ही बेडगी मिरची वापरली तर तुम्ही जास्त प्रमाणात ही चटणी लावू शकता. तसंच त्याच्यामधलं थोडंसं तेल ते मी ह्या चपातीला स्प्रेड करून घेते. तर सगळ्या चपातीला स्प्रेड करून आपण ही चटणी लावून घ्यायची आणि थोडी थोडी खायची किंवा रोल करून तुम्ही खाऊ शकता. तसंच ही चटणी तुम्ही वरण भातासोबत किंवा घरात आवडीची भाजी नसेल तेव्हासुद्धा ही खाऊ शकता. तर बघू शकता छान अशी चपातीला लावलेली आहे. बघायलाच छान असं दिसत आहे. तर मस्तपैकी या चटणीचा खमंग वास असा सुटलेला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.